आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे। या समाजाच्या प्रश्नासाठी आपण कायम संघर्षच करू, अशी ग्वाही कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली आहे। भारतातल्या औद्योगिक क्रांतीनंतर सोलापूर शहरातही वस्त्रोत्पादन आणि कापड गिरण्या सुरू झाल्या। रोजीरोटीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यालगत असणाऱ्या सीमा प्रांतातील कष्टकरी कामगार कामाच्या निमित्तानं सोलापुरात स्थायिक झाले। यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले मोची समाज बांधव मिळेल त्या कामावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले। या समाजाला आर्थिक स्थैर्य, सामाजिक समानता आणि आत्मसन्मान मिळवण्यासाठी आजमितीस या व्यवस्थेशी झगडावं लागत आहे। प्रामुख्याने या समाजात महिला आणि पुरुष बांधकाम क्षेत्रातील कष्टप्रद कामं, मोलमजुरी, धोकादायक उद्योगातील कष्टप्रद कामं करून गुजराण करत आहेत। या समाजातील तरुण पिढी स्वावलंबी होऊन शिक्षणाच्या जोरावर समाजाची प्रतिष्ठा त्यांनी उंचावली। हा समाज लाल बावट्याला कायमच त्यांनी साथ दिली। आपल्या राजकीय कारकिर्दीत मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे, याचे ऋण आपण फेडू शकत नाही। या समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीपथावर नेण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे, असं अभिवचन मोची समाजाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी दिलं। जामुमुनी मोची समाज मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं कुर्मय्या मेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला। यावेळी ते बोलत होते।